आज प्रचाराचा सुपर संडे असल्यामुळे कोंढवा येवलेवाडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे। काँग्रेस पक्षाचे उमेदवार दादाश्री कामटे, रोहित साळवे व अलकाताई बदे यांनी प्रत्येक मतदारापर्यंत थेट पोहोचण्याच्या उद्देशाने आज सकाळपासूनच जोरदार प्रचाराला सुरुवात केली। सकाळी लवकरच उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह परिसरातील मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। त्यानंतर येवलेवाडी, कोंढवा, बुद्रुक, गोकुळनगर, काकडे वस्ती आणि स्वामी समर्थ परिसर आदी भागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतला। रस्ते, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिलांसाठी सुविधा, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर नागरिकांशी चर्चा करण्यात आली। प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार हा काँग्रेसचा संकल्प असल्याचे उमेदवारांनी मतदारांना सांगितले। सुपर संडेच्या निमित्ताने आज दिवसभर पदयात्रा, कोपरा सभा, प्रचार फेऱ्या आणि नागरिक भेटीगाठी असा व्यस्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले असून परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 40 मध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर काँग्रेसला संधी द्या असे आवाहन उमेदवारांनी यावेळी मतदारांना केले। एखादी लायब्ररी दिसणार नाही, एखादी व्यायामशाळा दिसणार नाही, एखादा क्रीडा संकुल दिसणार नाही की जिथे मुले आपली क्रीडा विषयक आपली स्वप्न पूर्ण करतील। म्हणून या गोष्टीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करा। आज आपले ज्येष्ठ नागरिक असतील, आपल्या घरातील वयोवृद्ध असतील, यांच्याकरता कुठलंही विरंगुळा केंद्र तयार केलेलं नाहीये आणि म्हणून संपूर्ण कुटुंबाचा विचार करता संपूर्ण कुटुंबाचं भविष्य या सत्ताधाऱ्यांनी हे आपलं भासणात गुंडाळून ठेवलेलं आहे। म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अ मधून रोहित साळवे, क मधून अलका बदे आणि ट मधून दादाश्री कामटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। आपल्या सर्वांची स्वप्न साकार करण्याकरता, या प्रभागाचा सुयोग्य सुनियोजित विकास साधण्याकरता आपण सर्वांनी हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना भरघोस प्रचंड मतांनी विजयी करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या प्रभागाच्या विकासाची द्वारं हे निश्चितपणे उघडली जातील। सर्वांना कळकळीची विनंती आहे, परिवर्तन करा, परिवर्तन करा, परिवर्तन करा। युवा नेतृत्वांना संधी द्या, रोहित साळवेंना संधी द्या, अलका बदेंना संधी द्या, दादाश्री कामटेंना संधी द्या। ही संधी 5 वर्षांनी आपल्याला परत मिळणार आहे। 5 वर्ष जर आपण आता निर्णय घेतला नाही तर 5 वर्ष डोक्याला हात मारायची वेळ येईल। त्याच्यापेक्षा हाताच्या पंजाला निवडूया, हाताच्या पंजाच्या समोरची बटणं दाबून या तिन्ही उमेदवारांना आपण बहुमताने निवडून आणूयात आणि आपल्या प्रभागाच्या विकासाची द्वारं खुली करूयात असं आवाहन या निमित्ताने करण्याकरता आम्ही सर्व तिन्ही उमेदवार रोहित पारसमुथा यांचा रिपोर्ट।